नमस्कार मैत्रिणींनो. आज घरी लवकर आल्यामुळे घरात काम मला तयारच होता, कारण की बाईला तर काम असणारच, तिला कधी सुख नसतं. म्हणून मी म्हटलं मुलगीला दोघे मिळून काम करूया, पटकन होईल. मी गॅस कट्टा पूर्ण क्लीन करून घेऊन मशीनला कपडे लावून घेतले आणि मुलीने बाथरूम धुवायला घेतला. मी की रूम वगैरे आवरून पुसून वगैरे घेतले. त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचं असल्यामुळे पटकन आंघोळ करून आले आणि स्वयंपाक बनवायला घेतले. घरी जर लवकर आले तर स्वतःहून स्वयंपाक बनवून खायला भेटतं, नाहीतर दुपारचं स्वयंपाक बनवलेलं रात्री जेवायचं, कारण की इतकं दमून आलेले असते की मला काहीच काम करायची इच्छा नसते. जे आहे ते खाते आणि गप झोपते. पण आज लवकर आल्यामुळे घरकाम पण झालं, घर पण स्वच्छ झालं आणि स्वतः स्वयंपाक बनवून खायची मजाच वेगळी असते. मग चपाती बनवायला घेतले. मुलीला पण खूप भूक लागली होती. मुलगी म्हणायला लागली, तुझा व्हिडिओ बंद कर आणि मला स्वयंपाक आधी बनवून दे. मी म्हटलं व्हिडिओ पण करूया की. व्हिडिओ केल्याने तुला काय प्रॉब्लेम होते का? म्हणाले मला काय प्रॉब्लेम नाही, फक्त मला जेवण दे बोलायला लागली. मी म्हटलं हां चल बनवते. तर म्हणायला लागली मी भाजते तू पटकन लाट. मग ती चपाती भाजायला घेतली आणि मी लाटली. चपाती झाली. चपाती झाल्यानंतर गॅस सगळं पुसून घेतले आणि तिला आधी वाढून देते, कारण की तिला भरपूरच भूक लागली होती. मग तिला वाढून दिले आणि मीही वाढून घेतले. दोघे मिळून रूममध्ये छान बसून जेवायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर पटकन किचन स्वच्छ करून घेतले. भांडी पण घासले, किचन पण स्वच्छ केले, कारण की सकाळी उठल्याबरोबर तर किचन स्वच्छ दिसायला पाहिजे ना. सगळी कामं आवरलो आणि आता झोपायची तयारी. मग झोपायला गेलो पटकन, कारण की सकाळीसुद्धा आम्हाला कामाला जायचं असतं. माझी मुलगी तर आधीच जाऊन झोपलेली असते. असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की